थांब थांब असं थांब ना, देतो ना तुझ्याकडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. ते माणसं बघ कुठे चालले कामावर, कांदे लावायला चालले. तू जाते का? तू जाते? चल ना, ट्रॅक्टरवरती बसून जाते का तू? हां, ट्रॅक्टरवर बसून जाते. चल, वासरू कुठे गेला? छोटा वासरू कुठे गेला? हां, छोटा वासरू कुठे गेला तुझा? बाप्पा करायचा तुला? याचा करते कर बाप्पा. तो काय कसा पाहतोय तुझ्याकडे? परत जीव लावायला जाऊ लागली तू त्याला. किती जीव लावते त्याला? का गाणू? त्याला किती जीव लावते? चला आता. बय खूप प्रेम आहे. काय नाव ठेवलं त्याचं? नाव काय माझं? नाव काय माझं? नको त्याला, नको आता. चल घरी चलतो. चल आता आमच्या हंबाला जीव लावून झालं. आता तुला आंघोळ केली का? तू आंघोळ केली? हा म्हणते एवढ्या थंडीची आंघोळ करत तू. तायाच्यावर तुझं नाव सांगतो आता. हे काय भाऊ? कांदे. तुला आवडतं का कांदे? आवडतं? कशी खाते कांदे? अशी खाते. तायाजीकडून आता जेव्हा करून घे. तायाची स्वयंपाक बनवते ना. चल कुठे चालले तू? रोप उपटायचं ना तुला? हा, रोप उपटायचं नाही. कांदे हे काय आहेत? कांदे आहेत. पटापटा कांदे. तू कुठे चालली? तू याच्यात बसती का? मग कॅरेटमध्ये बसती. कांदे उपटायचेत ना? बापरे, किती अनु काम करते. आमची अनु रोप पण उपटती. तर आता आम्हाला रोप उपटायचं आहे. याचं रोपटायचं आहे. असं झटकून घ्यायचं चिखल आणि मग असं ठेवायचं आहे भाऊ. असं काम नाही करायचं. छान इथं उभी राहा तू. चिखलात नको जाऊ. ते शूज खराब होता ना. तोडू नको हा भाऊ. असं उपटून घे. हे बघ, असं खाली पकडायचं आणि असं उपटायचं. तोडून टाकतेस तू, नको उपटू. बापू माहिती ना तुला? हे कोणी केलं असं? गेलं ते आता, वाया गेला तो. नाही त्याच्यावर नको चालू. तू कॅरेटमध्ये बसती का? बस तिच्यात बस. अनु नको ना तू. आमची छोटीशी अनु बघा कशी रोप उपटते कांद्याचं. कशी उपटते दाखव. छान रोप उपटते. तुझ्या बड्डेला नाही बोलवलं ना मला तू? कधी होता तुझा बड्डे? आत्ता होता. मग आता करायचं ना? उद्या करायचं. आता किती वर्षाची झाली तू? 2. किती झाली? 2. तर मित्रांनो, आत्ता आमचं कांद्याचं रोप उपटणं चालू आहे आणि मी आत्ता कॅरेट घ्यायला आलो आहे. कॅरेट घेऊन आपल्याला छोट्या ट्रॅक्टरमध्ये भरायचे आहेत आता ते. तर चला चारा काढून घेऊ आता. याची पण बॅटरी डाऊन आहे.
2 दिवस झाले मी गावाकडे आलेलो आहे. आमची कांदे लागण चालू आहे. आता हे लाल कांदे आहेत. आता मी जातो आहे शेवग्याच्या शेंगा तोडायला. ताई गेली पेरू तोडायला. डाळिंब आता एवढे नाही आहेत, थोडे थोडे आहेत. थोडे म्हणजे किरकोळ आहेत आता, जे आधी कच्चे होते तेच येत आहेत. आणि गावाकडे आल्यावर इतकी थंडी वाजते, खूप थंडी आहे इकडे. आता हे शेवगाच्या शेंगा तोडायच्या आहेत. ताई गेली पेरू तोडायला तिथे. तर चला आपण आता शेवगाच्या शेंगा तोडू. अनु मागे लागली होती, बट अनुला घरात सोडून पळून आलो आम्ही इकडे. शेंगा सगळ्या खूपच वरती आहेत. बघू आता याच तोडून घेऊ. मित्रांनो, हे आहे उन्हाळी कांद्याचं रोप. आता आमची लागण चालू आहे दुसऱ्या मळ्यात. तिथं आता मी सकाळी रोप उपटायला आलो आहे. हे बघा रोप किती छान आहे. देवळा जातोय, कारण देवळाला माझं एक पार्सल आलेलं आहे, जे मी तुम्हाला घरी आल्यावर दाखवतोच. घरी गाडी नाही आहे, तर 2 व्हीलर आता 4 व्हीलर्स घेऊन जावी लागते. 5 मिनटं लागतील. चला. तर मित्रांनो, मी आत्ता देवळाला पोचलो आहे. 5 कंदीलजवळ बोलवलं आहे त्यांना. शिवाजी महाराजांचा स्मारक पण दिसतं आपल्याला. हा जो रोड आहे हा सरळ साठाणा जातो. आता बोलवलं आहे मी त्याला इकडे 5 कंदीलजवळ. आता वाट. मित्रांनो, आज आम्हाला परत नाशिकला पण रिटर्न जायचं आहे. तर बघू 1 किंवा 2 वाजता निघणार होता आम्ही. ऊन पण खूप राहील, कारण इकडे रस्त्यांचं काम चालू आहे, त्यामुळे एवढी धूळ होते ना भयंकर. त्यामुळे जायला एवढं कंटाळा येतो ना, खूप कंटाळा येतो जायला. बघू आता. तर मित्रांनो, हा आलेला आहे माझा पार्सल, जे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ही आहे आमच्या सरनेमची नेमप्लेट, जे तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये समजेलच. येऊन पोचलोय नाशिकमध्ये. खूप धावपळ झाली आज, आणि एवढी गर्दी होती ना भयंकर. तर कसे बसे नाशिकला येऊन पोहोचलो. आणि आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय.